हे आहे ठोकशाही न्यूज 24, जिथे आवाज दाबला जात नाही, अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे. कर्मवीर शंकररावजी काळे साहेब हेच खरे रयत सेवक व महाराष्ट्रातील कर्मवीर. प्राध्यापक मोतीराम निकम सर. कर्मवीर शंकररावजी काळे साहेब यांची 105वी पुण्यतिथी कर्मवीर शंकररावजी काळे सहकारी साखर कारखान्याचे कर्मवीर उद्यान विष्णू मंदिर, गौतमनगर, सुरेगाव व कोपरगाव पंचायत समिती येथे साजरी करण्यात आली. या दरम्यान माजी आमदार अशोकदादा काळे, विद्यमान आमदार आशितोषदादा काळे, जिल्हा बँकेच्या संचालिका चैतालीताई काळे, सुरेगावजी तंटामुक्ती कमिटीचे अध्यक्ष वाल्मिक कोळपे, सरपंच, उपसरपंच, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष यशवंत निकम, बहुजन युथ पॅन्थर तालुकाध्यक्ष किरण निकम, शिल्पकार ग्रुपचे अध्यक्ष निलेश निकम, तसेच आशुतोष काळे मित्रमंडळ निकमनगर सुरेगाव सर्व पदाधिकारी, तसेच कारखान्याचे सर्व संचालक मंडळ, कोपरगावचे नगरपालिकेचे नगरसेवक कर्मचारी, तसेच सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुक्याचे पदाधिकारी, पंचक्रोशीतील सरपंच, उपसरपंच सदस्य, ग्रामसेवक, तसेच सर्व रयत शिक्षण संस्थेचे शिक्षक उपस्थित होते. सर्वांच्या हस्ते कर्मवीर शंकरराव काळे साहेबांच्या पूजन करण्यात आले व मोठी सभा घेऊन कर्मवीर काळे यांचा सर्व जीवनपट प्रोजेक्टरवर दाखवण्यात आला. या दरम्यान एक नवीन आगळावेगळा उपक्रम राबवून जे स्टेजवर बसलेले व्यक्ती आहे यापैकी शंकररावजी काळे साहेबांच्या जीवनावर स्टेजवरचे कुणीच न बोलता समोर बसलेल्या जनसामान्यातून ज्याला कोणाला बोलायचे आहे त्यांचे मनोगत व्यक्त करण्यात आले. या दरम्यान अनेक तालुक्यातील पदाधिकारी, ग्रामस्थ, लहान थोरांनी आपले मनोगत व्यक्त केले. या दरम्यान सुरेगाव ग्रामस्थांच्या वतीने प्राध्यापक मोतीराम निकम यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यात ते म्हणाले की मी कर्मवीर शंकररावजी काळे साहेबांच्या काही काळ अनेक वेळा सहवासात असताना तसेच रयत शिक्षण संस्थेत शिक्षकाची नोकरी करत असताना साहेबांना जवळून अनुभवले आहे. त्यांनी आपल्या शैक्षणिक संस्था खाजगी न काढता रयत शिक्षण संस्थेचे जाळे कर्मवीर भाऊराव पाटलानंतर खऱ्या अर्थाने रयत शिक्षण संस्थेचे वटवृक्ष संपूर्ण महाराष्ट्रात रोवले, तसेच गोदावरीचे रक्षण केले. त्याचीच पुनरावृत्ती म्हणजे सध्याचे विद्यमान आमदार आशुतोष काळे आहेत. त्यांनी इतक्या सुधारणा तालुक्यात कामे केले की ते एका दमात सांगणे शक्य नाही. इतके तालुक्यात कामे केले. त्या दरम्यान सुरेगावचाही अनेक रस्ते मंजूर केले, त्याचेही कामे होणार आहेत. तसेच या दरम्यान त्यांनी सुरेगावातून जाणाऱ्या पाण्याचा एस्केप बंद झाल्यामुळे सुरेगावात एस्केप चालू करणे खूप गरजेचे आहे. त्यावर तातडीने जिल्हा बँकेच्या संचालिका चैतालीताई काळे यांनी तो प्रश्न आम्ही तातडीने सोडवू असे आश्वासन दिले. सुरेगाव हा काळे साहेबांचा बालेकिल्ला होता व आहे. यापुढे सर्वांनी सर्वतोपरी त्यांच्या मागे उभे राहू असे सर्व सुरेगाव ग्रामस्थ ग्रामपंचायतच्या वतीने प्राध्यापक मोतीराम निकम सर यांनी काळे परिवाराला आश्वासन दिले व कर्मवीर शंकरराव काळे साहेबप्रमाणे पुन्हा असा कर्मवीर कोपरगाव तालुक्यात नेता होणार नाही असे म्हणून त्यांना विनम्र अभिवादन केले. प्राध्यापक मोतीराम निकम सर तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी कर्मवीर काळे साहेबांबद्दल आपले मनोगत व्यक्त केले. या मनपूर्वक पुण्यतिथीनिमित्त अभिवादन केले. यावेळी सर्वांना भोजन देण्यात आले. तसेच हा समोर बसलेल्यांना जनसामान्यांना बोलण्याची संधी प्रथमच दिल्याने खरी लोकशाही जोपासण्याचे काम आमदार आशुतोषदादा काळे, जिल्हा बँकेच्या संचालिका यांनी केल्याबद्दल सर्व जनसामान्यातून त्यांचे कौतुक करण्यात आले. ठोकशाही न्यूज 24 साठी विशेष प्रतिनिधी मतीन शेख, शिर्डी.